वरती तिकडे व्यस्त असते, तर इकडे मात्र पिंकीने खूप काही गोंधळ घातलेला असतं. जी जी आपली मधुराणी आहे तिला मात्र धारेवर धरलेलं असतं. कारण आता मधुराणीला तिने स्वयंपाक करायला लावलेला असतो. मधुराणीला ती सतत म्हणत असते का जो काही आपला राघव आहे त्याच्याजवळ जाण्याचा तू प्रयत्न करत आहेस, कारण तो तर तुझा नवरा नाही आहे आणि तरीसुद्धा तू या गोष्टी का करत आहेस, असं सुद्धा इथे ती बोलत असते. पण आता मधूला मात्र हिचा खूप जास्त राग येत असतो, कारण घरामध्ये आल्यापासूनच ती मधूला खूप जास्त त्रास देण्याचं इथे काम करत आहे आणि इथे मधूला राग आलेला असतो. कारण मधूला असं वाटत असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता मी हिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि मी हिला अद्दल घडवल्याशिवाय सुद्धा राहणार नाही, असं इथे म्हणलं असतं. तर आता इकडे राघव आणि ऋषभ बोलत असतात, तेव्हा राघवला इथे आता हिला शोधण्यासाठी जायचं असतं. म्हणजे जी काही आपली सिंधू आहे तिला शोधण्यासाठी गडचिरोलीला जायचं असतं. कारण गोदामावशींच्या सांगण्यावरून असं त्याला समजलं होतं की गडचिरोलीला त्यांचं काहीतरी जुनं कनेक्शन आहे. गडचिरोलीलाच इथे सिंधू सापडली होती आणि त्याचबरोबर गडचिरोलीच गोदामावशींचं गाव आहे, असं इथे जो काही आपला राघव आहे त्याला ह्या गोष्टी इथे समजलेल्या असतात आणि त्यामुळेच आता तो इथे गडचिरोलीला शोधण्यासाठी निघालेला असतो. तिकडे जाणारा असतो आणि तेव्हा हीच गोष्ट इथे तो ऋषभशी सुद्धा बोलत असतो. आता ऋषभशी ही गोष्ट बोलत असताना त्याने एक गोष्ट विचारलेली असते की ऋषभ, तू त्या डिव्होर्स पेपरवरती का आणि कशामुळे सह्या केलेल्या आहेस, कारण आता त्या डिव्होर्स पेपरवरती इथे तू सह्या केलेल्यामुळे इथे खूपच मोठा गोंधळ झालेला आहे, त्या मुलीवरती का विश्वास ठेवलेला आहेस तू. तेव्हा ऋषभ त्याला म्हणत असतो की दादा, हे सर्व मी या गोष्टीसाठी केलेलं आहे, कारण की एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला तिनं ही गोष्ट सांगितली होती की जर ह्या डिव्होर्स पेपरवरती सह्या केल्यास तर तुझं आणि ते रेशमाचं नातं तुटणार नाही आणि त्याचबरोबर हे नातं तुटणार नाही आणि ते टिकून राहील, असं सुद्धा आता इथे आम्हाला जी काही कृष्णा आहे तिने सांगितलेलं होतं आणि आता तीच इथं गायब झालेली आहे. इथे मात्र आता हे सर्व काही इथे सुरू तर असतंच प्रेक्षकांना, पण आता इथे जेव्हा जी काही आपली इथे पिंकी आहे ती म्हणत असते की तुम्ही गडचिरोलीला काय कुठेच जाणार नाही आहात, तेव्हा तो म्हणतो की तू मला सांगणारी कोण आणि त्याचबरोबर इथे तुझी हिंमत कशी झाली की मला ह्या सर्व गोष्टी इथे सांगण्याची आणि त्याचबरोबर तू मला ह्या गोष्टी इथे नाही सांगू शकत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते की हो, कारण ही जी तुमची मधुराणी आहे ना, ती माझ्या दरवाजाच्या मागे बाहेर उभा राहून माझं फोनवरचं बोलणं जे आहे ते इथे चोरून ऐकत होती आणि तिला तुम्ही नीट समजावून सांगा, असं सुद्धा इथे ती बोलत होती. आणि त्यावर आता राघवचं म्हणणं असतं की कशावरून ती तुझं बोलणं ऐकत होती. पण तेव्हा इथे पिंकी म्हणत असते की हो, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी, आणि तिलाच विचारा ना ती खरं बोलेल, असं इथे ती म्हणत असते. आणि तेव्हा इथे ती म्हणत असते की नाही, मी काही एक ऐकत नव्हते, हिला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय, असं सुद्धा इथे मधुराणी इथे राघवला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ऋतुजा, जी काही रेश्मा आणि त्याचबरोबर रुक्मिणी रत्नपारखी ह्या तिघीसुद्धा इथे बोलत बसलेल्या असतात ऋषभच्या आणि रेशमाच्या नात्याबद्दल. आणि त्या म्हणत असतात की रेशमा प्लीज आम्ही तुला रिक्वेस्ट करतो, ऋषभचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्याला तू डिव्होर्स देऊ नकोस, त्याच्यापासून वेगळी होऊ नकोस. पण आता इथे रेशमा म्हणत असते की फक्त असं मला वाटतंय, पण त्याला तसं काहीच वाटत नाही आहे आणि त्यानं तर डिव्होर्स पेपरवरती सुद्धा सह्या केलेल्या आहेत. आणि तेव्हा आता त्या म्हणतात की एक चान्स तर तू देऊन पहा ना, असं करू नकोस. अगं, त्या मुलीच्या सांगण्यावरून तू डिव्होर्स पेपरवरती सह्या केलेल्या आहेस, ती मुलगी तर दुसऱ्याचा नवरा सोबत घेऊनच कुठेतरी पळून गेली आहे. मग ह्या सर्व गोष्टी तू का लक्षात घेत नाहीयेस किंवा का विचारात घेत नाहीयेस, असं सुद्धा आता इथे ज्या काही रुक्मिणी रत्नपारखी आहेत त्या इथे बोलत असतात.
तर आता प्रेक्षकांनो, इथे मात्र पुढील भागामध्ये खूप छान असा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता इथे पिंकीने मात्र जी काही मधुराणी आहे तिच्यावरती आरोप केलेला असतो. म्हणजेच मधुराणीने इथे पिंकीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये करंट सोडलेला असतो आणि पिंकीला शॉक बसण्याऐवजी ते उलट मधुराणीला शॉक बसलेला असतो. आणि तेव्हा घरातील इतर लोक म्हणत असतात की मधुराणी, तू तिथे कशाला गेली होतीस आणि तुला शॉक कसा बसला म्हणून. आणि तेव्हा आता इथे पिंकी म्हणत असते की ती काय सांगणार, मी सांगते ना मग तिला शॉक कसा बसलाय, कारण तिनं माझ्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला आता पोलीस सिक्युरिटी म्हणून सुद्धा हवी आहे, असं सुद्धा इथे ती राघवला म्हणत असते. आणि तेव्हा तो म्हणत असतो की एक मिनिट, मी फक्त आणि फक्त माझ्या इथे वरिष्ठांचेच अधिकार किंवा वरिष्ठांच्या सूचनांचं पालन करत आहे, मी तुमचं काही एक ऐकणार नाही. तेव्हा इथे पिंकी म्हणत असते की ठीक आहे, मग तुमच्या वरिष्ठांचाच तुम्हाला फोन आल्याच्या नंतरच तुम्ही मला सिक्युरिटी द्या आणि तुमची वेळ आत्तापासून आणि तुमची ड्युटीसुद्धा आत्तापासूनच सुरू होत आहे, असं सुद्धा आता इथे जी काही पिंकी आहे ती इथे राघवला म्हणत असते. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज व्हायचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.